गाईज मी आता त्या व्यक्तीला घ्यायला चालले, जी व्यक्ती नेहमी मला वेट करायला लावती. तर गेस करा कोण असेल ती व्यक्ती तिच्यासाठी मी नेहमी वेट करत असते येऊन. चलो हम दीदी को प्रिंसेस ट्रीटमेंट देना है हमें तुम्हें. देखो तर काही बॅकग्राऊंड एक व्हॉइस इग्नोर करा, घरी काम चालू आहे. तर आता आम्ही आलोय घरी आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवते. चला आता कुठे आहे मम्मी आपण? खालुमरे गाईज. माझा लो अँड रचा प्रॉब्लेम आहे, प्लीज समजून घ्या. त्याच्यामुळे मी असाच पचका करत असते गाईज. बरं आमचा नाश्ता झालाय अगोदर, पण ठीक आहे पाणी प्यायचं होतं म्हणून तर आम्ही निघालो आता इथून पुढे. तर गाईज आता अभि इथे फोटो काढायला आलोय, तुम्हाला लोकेशन दाखवते. तर गाईज आता आम्ही निघालोय घरी. घरी जायच्या अगोदर आम्ही 2 ठिकाणी थांबणार आहे. तर बघा आम्ही कुठे थांबतोय ते. देन लेट्स गो होम. हेल्दी फूड्स इज नॉट अलाउड इन सादियाज लाईफ. मला एवढी सुस्ती आली बघा, मला कळत नाही मला काय बोलायचं आहे ते. काहीतरी चालू करणार आहे, ते एक नवीन बिझनेस मी चालू करणार आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्लॉग मी स्टार्ट तर केला आहे. तुम्हाला काय वाटतं आहे की आता मी गाडीत आहे, तर तुम्हाला काय वाटतं आहे की मी कुठे जाणार असेल काय? एक तास 31 आहे. तर मग कमेंटमध्ये गेस करा तुम्ही की नक्की मी कुठे गेले असेल काय, आणि माझ्यासोबत कोण कोण आहे, मी कुठे जाणार आहे हे नक्कीच पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. पण त्याच्या अगोदर मुलींचं असतं ना नखरे, हेअर वॉश करायचं आहे मला. तर हेअर वॉश करून मग मी निघणार आहे पुढे. तर मेन म्हणजे हेअर वॉश करायचं अगोदर, मग घरी यायचं, मग जे सामान आहे ते घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत जे कोणी आहे त्यांना पिक करून मग पुढे माझ्या डेस्टिनेशनला मी निघणार आहे. आणि मी हेअर वॉशला जाणार आहे नेहमी जिथे मी जाते, निरंजनी युनिसेक्स सलोनला. तर लास्ट ब्लॉगमध्ये तर मी मेन्शन केलंच आहे की मी कुठे गेले होते, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलंच होतं. तर बघूयात आता तिथे निघते मी हेअर वॉशला. तर तिथे फटाफट हेअर वॉश करून निघायचं आहे, का तर मला निघायचं होतं अराऊंड 12:30-1 आणि आता वाजलेत 1:45. तर मग बघा किती लेट झालं आहे, का तर घरी काम असल्यामुळे निघता नाही येत ना लवकर, त्यामुळे. तर बघूयात पुढे मी कुठे जाते काय. तर तोपर्यंत गेस करा कमेंटमध्ये मी कुठे जाणार असेल. मी एवढं सांगू शकते की मी चाकणपासून वेस्ट साईडला जाणार आहे. तर वेस्ट साईडला काय काय डेस्टिनेशन आहे गेस करा तुम्ही, आणि कमेंट्समध्ये मला सांगा नक्की कुठे चालले असेल मी. तर ब्लॉग बघा पुढे. तर गाईज मी आले इथे हेअर वॉश करायला, आणि दादा हेअर वॉश करताना पण खूप मस्त मसाज देतो, जेणेकरून खूप रिलॅक्सिंग पण फील होतं. आणि हेअर वॉशनी पण मला म्हणजे त्याच्याकडे जेव्हा मी हेअर वॉश करते मला लिटरली खूप रिलॅक्सिंग फील होतं. आणि हेअर वॉश झाल्यानंतर ना मस्तपैकी हेअर ड्राय करतो दादा. अराऊंड 70 to 80% असे नॉर्मली हेअर ड्राय करत असतो तो, आणि त्याच्यानंतर ना प्रॉपर सेट वगैरे करून देतो. आणि इथे मग दादा माझे कर्टन बँड्स जे आहेत ते प्रॉपर सेट करून देतो आहे, थोडंसं त्याला वॉल्यूम देतो आहे इथे. आणि ते प्रॉपर सेट झाले की मग दादा बाकीचे जे हेअर्स आहेत ते व्यवस्थित कोम वगैरे करून सेट करतो. इथे तुम्हाला समजेल व्यवस्थित दादा कोम वगैरे करतो, हेअर्स मस्त सेट करून देतो. आणि सेट करून झाल्यावर मग प्रॉपर सिरम वगैरे लावून मग इथे हेअर वॉश असा फिनिश होतो. इथे हेअर्स माझे चांगले सेट करून दिलेत दादानी, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी किती खुश आहे. आणि इथे पण तुम्हाला समजेल माझ्या हेअर्सला वॉल्यूम वगैरे किती छान आलेला आहे. आता इथून निघून मी एका व्यक्तीला घ्यायला चालले, तर बघा पुढे कोण असेल ती व्यक्ती, गेस करा कोण असू शकतं ते.
तर गाईज मी आता त्या व्यक्तीला घ्यायला चालले, जी व्यक्ती नेहमी मला वेट करायला लावती. तर गेस करा कोण असेल ती व्यक्ती, तिच्यासाठी मी नेहमी वेट करत असते येऊन. अँड शी इज ऑलवेज लेट लेट लेट. तर मग मे बी तुम्ही गेस करू शकाल की कोण असेल ती काय. तर चला आता तिला तर मी फोन केला ये म्हणून, बट स्टील ती अजून आली नाही आहे. आणि मी हेअर वॉश करून निघाले. तर माझे हेअर्स कसे वाटतात ते प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. हेअर्स कसे वाटतात ते. चलो मग आपण त्या व्यक्तीचा वेट करूयात आणि ती आल्यावर मी तिला दाखवते कोण आहे ती व्यक्ती. ती व्यक्ती आली आहे. हाय. एवढं लेट असतं का? काय बोलू आता, आवरायला टाइम झाला लय. बॅग बघा काहीच माझी. बघा एकच दिवसासाठी चालले, ओनली वन नाईट. पप्पा पण तेच म्हणतात, नॉट अ डे, ओनली वन नाईट. तरी ह्या पोरीनी एवढी मोठी बॅग घेतली आहे. हे नाही, हे बघा तिथे तिची अजून एक पिशवी आहे बघा. आणि एवढी बॅग मी आणि माझ्या मम्मीनी मिळून पण घेतली नसेल, एवढी एकट्या पोरीची बॅग आहे. या ह्याच्यामध्ये फक्त कपडे आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त चिप्स आहेत. बघितलं गाईस, खायला तिथे आहे 4 टाइम खायला आहे, तरी ह्या पोरीने खायला घेतलंय. मग जाताना येताना नको का? अरे भाई मध्ये हॉटेल्स आहेत आपल्याला. नको यार, करमत नाही मला चिप्स शिवाय. भाई साहब देखो, जंक फूड खाने वाली ये लड़की. आणि आम्ही बघा हेल्दी खाऊन सुद्धा आम्ही जास्तच हेल्दी वाटतोय आता. चला मग आता जाऊयात घरी. मम्मीला घेऊ अजून नाही, मम्मीला घेऊ. बॅग्स वगैरे तर मी डिक्कीत टाकले ऑलरेडी. आणि मग निघूयात पुढे. चलो. तर गाईज आमचं गावात चाकणमध्ये काम होतं, तर आम्ही आलोय. आमचं नाही, सादियाचं काम होतं. तर ते करून आम्ही जाणार आहे घरी. मग मम्मीला पिक करून आम्ही निघतोय. भाई साहेब इथे पार्किंगचे वांदे आहेत. आता कुछ तो जुगाड़ करेंगे ब्रो, कुछ तो जुगाड़ करेंगे. अवघड आहे दीदी. अब क्या करना है? करती मैं जो तो टेंशन मधल्या. एक काम करो, गाडी उडा दो. ए तो बघ ना, अय्यो हे झालं की, हे कधी झालं? कधीच झालं हो. मला वाटलं हे बरं आता इथे मी गाडी लावते, मग आपण जाऊ पटकन. चलो बाय बाय. चलो हम दीदी को प्रिंसेस ट्रीटमेंट देना है हमें. तुम्हें देखो ट्रीटमेंट आधा नहीं देते. बोलो कुछ. प्रिंसेस ट्रीटमेंट पूरा देना चाहिए. आधा अधूरा प्रिंसेस ट्रीटमेंट नहीं चलता. तर आला तर बोल का दीदी, मला समजत नाही. तर आम्ही आता चाललोय एका शॉपमध्ये, साध्याला सामान घ्यायचं. ते घेऊन आम्ही निघणार आहे घरी. आता चल पण. चलो बाय बाय. तर काही बॅकग्राऊंड एक व्हॉइस इग्नोर करा, घरी काम चालू आहे. तर आता आम्ही आलोय घरी आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवते. ही बघा माझी मम्मी. देखो देखो इतनी प्यारी कहाँ से मिलेगी आपको? माझी मम्मी आहे लांब हो. माझी मम्मी आहे लांब हो. माझी मम्मी आहे लांब हो. माझी मम्मी ट्विनिंग के लिए मुझे बताया नहीं. दाखव आम्हाला. हे बघा गाईस, Nice. आम्ही पॅन्ट ट्विनिंग पोज द्या ना, एक पोज द्या. देखो ये आउटफिट. मॅचिंग तुम्ही पण एकदा फक्त असं चलो. तर गाईज हे आमचं मावशी बघा कशा कोपऱ्यात घुसतात का आम्ही व्हिडिओ घेतो. नाही कोपऱ्यात नाही. खोकला झाला, मला सर्दी झाली, तरी जायचंय फिरायला. हाऊस बघा. सांगितलंय का कुठे जायचं? नाही सरप्राईज डायरेक्ट डेस्टिनेशन वर समजेल. हा डेस्टिनेशन वर समजेल तुम्हाला. जाऊ चला आता आम्ही पटकन काय सामान ते घेऊन जातो गाडीत आणि निघतो. आणि किती वाजले? 3 वाजलेत. आम्हाला 4ला पोहोचायचंय गाईज. आणि रोड आहे 2 तासाचा. तरी आम्ही 3 वाजता निघालोय.
बघूयात जो चलो. देखा जाएगा. चलो बाय बाय. चलो बाय बाय बाय. हा हा चल चल खाली, माझी मम्मीला द्यायची ती खाली. मी तर शूलेस पण नाही म्हणली बघा काही त्या पोरीचं खाईमुळे. जर मी पडले तर सादिया विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तर गाईज आता आम्ही निघालोय आमच्या डेस्टिनेशनला. ह्या जो मी आई सारिया पडेल. तर आता आम्ही निघतोय पुढे. तर ब्लॉग पुढे बघा. थोडे रोडचे क्लिप्स पण दाखवेल मी तुम्हाला. थोडा थोडासा हिंट येऊन जाईल मी कुठे चालले काय. तर पण बघा ब्लॉग पुढे. सादियाला भूक लागली होती. आम्ही आलोय कोकाटे वडेपाव. इथे वडापाव. हा वडापाव. माझी मम्मी बघा बिचारी कशी बसली आहे. चला आता कुठे आहे आपण? खालुमरे. गाईज माझा लो आणि रोज आपला प्रॉफिटेबली समजून घ्या. खालुमरे मध्ये वटकन वडापाव खाऊयात ना जाऊयात पुढे. तर गाईज आम्ही थांबलो होतो थोडंसं चाय नाश्त्याला. आता कुठे पाणी जायचं? घ्यायला फक्त, चाय नाश्ता नाही केला. अच्छा पाणी घ्यायला थांबलो होतो. त्याच्यामुळे मी असाच पचका करत असते गाईज. पण आमचा नाश्ता झालाय अगोदर. पण पाणी ठीक आहे प्यायचं होतं. पाणी प्यायचं होतं म्हणून. तर आम्ही निघालो आता इथून बॉटल पुढे. घेतल्यात मस्त पैकी. थांबा. हा मस्त पैकी बॉटल घेतली आहे. आता निघतोय. तर चला मग पुढे जाऊ डेस्टिनेशनवर. मी दिसली पाहिजे, माझा हात दिसला पाहिजे. एवढे एस्थेटिक नेल्स केले. ब्रो व्ह्यू लय भारी दिसतोय फोन मध्ये. तर गाईज आम्ही आलोय पावना कॅम्पिंगला. तर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे इथे. 31च्या गर्दीमुळे गाईज ही मुलगी बघा. मी इथे थंडीमुळे सर्जरी जाम झाल्या. तिला फिरायचंय. इथे डीजे चालू आहे आणि तिचं बघा काय चाललंय. कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठं? छे छे. जिथे आम्ही होल्ड केला कॅम्पिंगला तिथे तुम्ही व्ह्यू बघू शकता. गर्दी तर खूप होती. कंटिन्यू DJ वगैरे चालू होता. इथे गेम्स वगैरे पण खेळत होते खूप जण. आणि नंतर ना आम्ही डिसाईड केलं की लेक साईडला जाऊयात खाली. पण तिथे खूप गर्दी होती. तर मग म्हणलं की नाही. आणि त्यात मला सर्दी पण झालेली होती. म्हणलं नाही पाणीजवळ गेले थंडी लागली तर अजून सर्दी वाढेल. मग आम्ही डिसाईड केलं की इथंच थांबायचं. आता आम्ही जाणार आहे डान्स करायला. आणि आजू आम्ही बघा गेम खेळतीये. आणि साध्या बघा थंडी ती येणार नाहीये. आणि ही केव्हाची म्हणते डान्स करायचा. तर आम्ही जाणार आहे डान्स करायला. आणि इथे खूप जास्ती थंडी आहे. डान्स करून थोडंसं फूस जाईल आमचा. बरोबर आम्ही निवांत एकदम शांत बसणार आहे. त्याचा ब्लॉग पुढे बघा तुम्ही. आणि डान्सचे व्हिडिओज वगैरे आम्ही लावणार आहे. तुम्ही बघा नक्की. तर गाईज आता आम्ही जेवायला जाणार आहे. पण त्याच्या अगोदर आम्ही बघा बॅडमिंटन. ही मुलगी बघा नखरे करते.
आणि मागे ऑलरेडी DJ चालू आहे. फोटो सेक्शन चालू आहे सगळ्यांचा. आई माझी मम्मी बघा अशी थंडी एकदम गाठून बसलेली. अम्मा थंडी असते माझ्या मम्मीला, व अशी एकदम हे बसली आहे. आणि ही पोरगी बघा. तुला कोण काय म्हणलं का जॅकेट घालायला? तुला कोण काय म्हणलं जॅकेट घालायला? आणि एक तर मला थंडी वाजतीये, मला थंडी नाही वाजत, थंडी वाजते म्हणू शकता. जस्ट बिकॉज मला सर्दी झालेली आहे, थंडी वाजतीये. बट आउटसाईड मला थंडी नाही वाजत. आणि माझी मम्मी मला फोर्स करते की तू जॅकेट घाल. जॅकेट नाही तर पॉपकॉर्न दिलेलं आहे घालायला. इथे आम्ही बॅडमिंटन खेळायला स्टार्ट केलं, बट गर्दीमुळे आम्हाला सारखी जागा चेंज करावी लागली, म्हणून मला चिडचिड झाली. मग मी म्हटलं नाही, मला नाही खेळायचं आहे. आम्ही गेलो जेवण करायला. जेवण झाल्यानंतर मग आम्ही लेट जेवलो, म्हणून मग न्यू इयरचं सेलिब्रेशन स्टार्ट झाल्यानंतरून तर काहीच इथं साध्याने एक डान्स स्टेप सांगितली होती जी आम्हाला करायची होती, आणि ती जमली पण आम्हाला. ती बसणार होती, बट सादियाचा चार्जरने गोंधळ केला, म्हणून तो चार्जर उचलला आणि मी गेले निघून खाली. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग अँड व्हेरी हॅपी न्यू इयर. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तर आज आहे डे 2 व्लॉगचा, आणि झोप होऊन आम्ही फ्रेश होऊन बसलो आहे, कारण काल खूप थकलो होतो. हे बघा, अर्ध्याच्या वर लोक गेलेली आहेत घरी, आणि आम्ही अजून इथेच आहोत. का तर आम्हाला करायचा फोटोशूट, तर आम्ही रेडी होऊन फोटोज काढणार आहे, मग आम्ही घरी जाणार आहे. तर ब्लॉग बघा पुढे. आता आजचा दिवस पण कसा जातो आमचा ते. तर गाईज, आता आम्ही इथे फोटो काढायला आलो आहे. तुम्हाला लोकेशन दाखवते. असं आहे लोकेशन. आज गर्दीच आहे, 31st नाईटला सगळेच जण आले होते म्हणून. आणि साधी आणि मी आम्ही काढणार आहे फोटोज आणि व्हिडिओज. हां, असू दे, तरी पण चांगले येतील फोटोज व्हिडिओज काढून आम्ही निघणार आहे इथून. तर काही आमचे झालेत फोटोज काढून, आणि आता आम्ही निघणार आहे. ही साध्या बघा तिची बॅग भरती आहे, आणि आज मी बसली आहे. ती खूप अशी थकलेली दिसती वाटतं. आता त्याची झोप नाही झाली असं तरी मला वाटतं. झाली ना झोप? नाही झालेली. पण आज न्यू इयर, आज झोपायचं नाही घरी जाऊन. तर आता आम्ही इथून निघतोय घरी. तर गाईज, आता आम्ही निघालो आहे घरी. घरी जायच्या अगोदर आम्ही 2 ठिकाणी थांबणार आहे. तर बघा आम्ही कुठे थांबतोय ते. सो देन लेट्स गो होम. तर गाईज, आम्ही घरी जाताना आम्हाला मंदिर दिसलं महादेवाचं, म्हणून आम्ही थांबलो. तर महादेवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची आम्ही अशी सुरुवात केली आहे. तर गाईज, आता आम्ही मंदिरातून निघालो आहे घरी. मंदिरात दर्शन घेतलं, फोटोज काढले, आणि आम्ही निघतोय आता. आणि अजून एक हां थांबायचं आहे आम्हाला अजून. तर मग थांबत आम्ही जाणार आहे. तर गाईज, आता आम्ही थांबलो आहे जेवायला हॉटेल माऊलीला. हे नेहमीचं आमचं हॉटेल आहे, म्हणजे माझं तरी आहे. लोणावळ्याला किंवा ह्या साईडला आलो तर आम्ही थांबत असतो इथे नेहमी. आणि ही पोरगी म्हणते जेवायच्या टायमिंगला मला मिसळ खायची. कशाला खायची आहे मिसळ तुला? आपण उद्या जाऊ मिसळ खायला मॉर्निंगमध्ये. माझ्या मम्मीला खरंच खायचं होतं, पण आम्ही आधी टेस्ट करतो, मग मम्मीला देणार आहे. तुला खायचं नको. हेल्दी फूड्स इज नॉट अलाउड इन सादियाज लाईफ. हेल्दी ती काहीच खाऊ नाही शकत. पिझ्झा तर तिला, पिझ्झा बर्गर हां ते खाईल ती. मिसळ, मिसळ पाव, सँडविच बघा ऐका.
समजलं मला. तर आमचं झालंय जेवण. मॅडम सुस्त बसलेत आणि तुम्हाला ड्राईव्ह करायचंय अजून. जाऊ घरी, फक्त तू झोपू नको. हो तू झोपली तर मग सगळ्यात झोपू जाऊ आपण आता. चला मग उठा. हो, बिल पे करू दे. कुठे आहे बिल? पे करताना दाखव ना आम्हाला. प्रूफ पाहिजे आम्हाला. आम्हाला प्रूफ पाहिजे तू पे करतीये. हो ना. नेहा, हात में क्या है आपके? अरे बस, मला खूप आवडलं. बरोबर मी ते पार्सल घेतलंय आणि आता घरी जायचं. काय जे केलं सुस्ती आली. आता माझं जेवण झालेलं आहे आणि मला सुस्ती आली आहे. आणि बॅकग्राऊंड व्हॉइस इग्नोर करा पहिली गोष्ट तर. हां, आणि दुसरं म्हणजे मला ड्राईव्ह करायचं आहे गाईज. मला एवढी सुस्ती आली बघा, मला कळत नाही मला काय बोलायचं आहे ते. हे ब्लॉग मध्ये टाकायचंय. ओके एडिट मी करणार आहे. नाही तरी टाकायचंय. तुम्ही आमच्या गोष्टी टाकता ना. बरं चल, आता लेट होते. चलो तू जायचं नाही का बाहेर? जाय. तर गाई सादियाला जायचं होतं तिच्या फॅमिलीसोबत बाहेर, म्हणून आम्ही फटाफट निघालो. आणि मला सुस्ती आलेली असून पण मी ड्राईव्ह केलं, कारण की ड्रायव्हिंग करताना माझी झोप उडती. बिकॉज आय लव्ह ड्रायव्हिंग माय कार. तर चला मग घरी पोचूयात लवकर लवकर. तर गाईज आम्ही ना अराऊंड 4-4:30 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर ना थोडीफार कामं होती ती उरकली आणि मी तर झोपले. जस्ट बिकॉज मला बिलकुल बरं वाटत नव्हतं. तुम्हाला थोडंसं आवाजावरून पण वाटत असेल की सर्दीनी आणि खोकल्याने मी लिटरली खूप जाम झालेले. तर म्हणून मग मी मेडिसिन्स घेऊन झोपले होते जरा वेळ. मग त्यानंतर उठून फ्रेश होऊन बसलो होतो. नंतर मला क्लिक झालं की आपण ब्लॉग नाही घेतलेला. तर मग उठून फ्रेश होऊन मग मी जरा आले खाली. म्हटलं जरा ब्लॉग घ्यावात. आणि जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते की मी नवीन काहीतरी चालू करणार आहे. तर एक नवीन बिझनेस मी चालू करणार आहे. त्यासाठी मला जायचं होतं थोडंफार सामान आणायला. आता उशीर झाल्यामुळे तर मी ते कॅन्सल केलं. ते उद्या जाईल मी ते मे बी आणायला. आणि उद्या जाऊन मग ते काम उरकून घेईल. आणि जे माझं बिझनेस आहे त्याचं सामान पण रेडी होतं आहे. जे फर्निचर मला लागतं आहे ते पण रेडी होतं आहे फर्निचर. तर मे बी ते बी 2 दिवसात रेडी होऊन जाईल. आणि त्यानंतर माझा बिझनेसही स्टार्ट होईल. मग त्याचाही व्लॉग मी लवकर अपलोड करेलच. तर हा व्लॉग इथेच मी एंड करते. दॅट्स फॉर द 2 days. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सर्वांना. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो चलो देन, बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.